कोणतंच काम सोपं नसतं असे सगळेजणच म्हणतात आणि खरंच कोणतंच काम सोपं नसतं, पण ते करावं तर लागतंच. मी हे का बोलते ते तुम्हाला नक्की पुढे समजेल. हाय, हॅलो, नमस्कार. मी अनुराधा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. इथे काही गडबडीने सगळं काम चालू होतं, म्हणजे स्वयंपाक बनवायचा हे सगळं चालू होतं. एकीकडे भेंडी शिजत ठेवली होती, दुसरीकडे चपाती करायचं चालू होतं आणि कामाला जायचं असलं की मी गॅसवरतीच सगळं बनवून घेते. मग एरवी तरी असं चुलीवरती बनवता येतं. आता इथे शेंगदाण्याचा कूट म्हणजे ह्याच्यामध्ये ग्लासमध्ये कांडत होते, कारण सकाळची 6:30ला जी लाईट जाते ते 8:30ला येते. त्याच्यामुळे लोडशेडिंग असल्यामुळे काही बारीक करायचं असलं की असं मग खलबत्ता किंवा ग्लास हे ऑप्शन असतं. चला म्हटलं आता हे दाखवते तुम्हाला वांग्याचं प्लॉट. तर इथे वांगे तोडण्यासाठी आम्ही येतो आहे. जवळजवळ 2-3 महिने झाले वांगे चालू आहेत, पण मध्यंतरी जरा दर कमी असल्यामुळे आणि जरा रोगाला बळी पडल्यामुळे वांगी नव्हती जास्त, पण आता भरपूर वांगी लागायला चालू झालेत. पण दर म्हणावा असा तेवढा इतका नाही आहे. आता बघा, ह्या वांग्यामध्ये शिरलं ना, पहिल्यांदा हे असं तोंड पॅक करून घ्यावं लागतं. नाक तोंड पॅक करूनच वांगी तोडायची, नाहीतर मग एकदा नाकामध्ये आणि तोंडामध्ये जर त्या वांग्याची धूस गेली तर शिंका आणि खोकला वांग्यातून बाहेर निघोपर्यंत कमी होत नाही. आता इथे वांगी अशी वाकून आणि एवढी मोठी झाडं झालीत ना, तरीसुद्धा वाकून सगळं वांगी बघावं लागतात. तर हे आहेत बघा अशी वांगी. ही कोणत्या जातीची वांगी आहेत तुम्ही नक्की कमेंट करून सांगा बरं का. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चलो बाय.